आदमपूर एअरबेसवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना खडे बोल सुनावले। घरात घुसून मारणार, बचावाची संधीही नाही देणार, असं मोदींनी यावेळी पाकिस्तानला बजावलं। पाकिस्तान में ऐसा कोई ठिकाना नहीं है जहां बैठकर आतंकवादी चैन की सांस ले सके। हम घर में घुसकर मारेंगे। भारतीय सैन्यानं पाकच्या न्यूक्लिअर धमक्यांची हवाच काढून टाकली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले। पाकला घरात घुसून मारलं असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांचं जोरदार कौतुक केलं। जब रात के अंधेरे में भी जब हम सूरज उगा देते हैं तो दुश्मन को दिखाई देता है भारत माता की जय। जब हमारी फौजें न्यूक्लियर ब्लैकमेल की धमकी की हवा निकाल देती हैं तो आकाश से पाताल तक एक ही बात गूंजती है, भारत माता की जय। आपल्या देशात येऊन बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। आदमपूर येथील भाषणात मोदींनी आतंकवाद्यांना खडे बोल सुनावले। कोणाचीही गय केली जाणार नाही, असं देखील यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले। बहनों बेटियों का सिंदूर छीना गया तो हमने आतंकियों के फन को उनके घर में घुस के कुचल दिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट देऊन भारतीय जवानांचा जोश वाढवलाय। भारत माता की जयच्या घोषणांनी एअरबेस दुमदुमून गेला। पाकिस्ताननं S-400 एअर डिफेन्स पाडल्याचा दावा केला होता। याच आदमपूर एअरबेसवरून नरेंद्र मोदींनी जवानांशी संवाद साधला। काश्मीरच्या मुद्द्यावर भारत पाकिस्तानमध्येच द्विपक्षीय चर्चा होईल, तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही, अशी ठाम भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतली। ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा प्रस्ताव भारताने धुडकावलाय। ट्रेड संबंधी वाटाघाटींचेही इन्कार परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला। अरसे से यही राष्ट्रीय पक्ष रहा है कि भारतीय केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर से संबंधित किसी भी मुद्दे को भारत और पाकिस्तान को द्विपक्षीय तरीके से ही हल करना है। इस स्थिति में कोई बदलाव नहीं हुआ है। जैसा कि आप जानते हैं, लंबित मामला केवल पाकिस्तान द्वारा अवैध रूप से कब्जा किए गए भारतीय क्षेत्र को खाली करने का है। पाकच्या सैन्यानं पुन्हा LOCवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं। यानंतर भारतीय सैन्यानं पाकची थेट चौकीच उडवले। या कारवाईचा LOCवरचा हा व्हिडिओ समोर आलाय। पाककडून गोळी चालली तर भारताकडून थेट गोळा चालेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावलं होतं। सैन्याकडून त्याचीच अंमलबजावणी झाल्याचं दिसून येतं। भारताच्या हल्ल्यांमुळे पाकच्या हवाई तळाचं मोठं नुकसान झालंय। एका खासगी उपग्रह कंपनीचे आता नवे फोटो समोर आले। तळांवरील स्थिती हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर या फोटोंमधून पाहता येईल। भारत पाकमध्ये ऐतिहासिक युद्धविराम घडून आणला, असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। व्यापाराचा वापर करत युद्ध थांबवल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। मुंबईत आज भाजपची तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे। ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीपर्यंत रॅली निघणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री आशिष शेलार रॅलीला उपस्थित राहणार आहेत। ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचा देशासह राज्यभरात आनंदोत्सव साजरा केला जातोय। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाला तिरंगा रोषणाई करण्यात आली। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ड्रोन, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर्स हा हॉट एअर बलूनवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। 3 जूनपर्यंत मुंबईत बंदी कायम राहणार आहे। आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे।
राखी सावंतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार संजय गायकवाड मात्र संतापले. राखी सावंतला गोळ्या घाला अशी टीका त्यांनी केली. भारत पाकिस्तान तणावावेळी राखीनं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज ठाकरे सक्रिय झालेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुका लक्षात घेता तत्काळ तयारीचे निर्देश देण्यात आले. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी दीपक मानकर यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील बॅचलर रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यानाला भेट दिली आणि पुतळ्याचं पूजन करून अभिवादन केलं. सावरकरांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल अशी भावना यावेळी फडणवीसांनी व्यक्त केली. सहकार कायद्यात काळानुरूप सुधारणांसाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचवेळी सहकारी संस्थांचं बळकटीकरण करण्यासोबतच या संस्थांचं खाजगीकरण रोखण्याच्या उद्देशाने आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठीही तज्ज्ञ समिती गठीत करण्याचंही फडणवीस म्हणाले. भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी आमदार अतुल बाबा हे महत्त्वपूर्ण योगदान देतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. या निवडीनंतर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाले. 10 नोव्हेंबर रोजी त्यांनी देशाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारलाय. त्यांचा कार्यकाळ सुमारे 6 महिने चालला. या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचं नेतृत्व करताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिलेत. भूषण गवई हे उद्या देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार. अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. भूषण गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत भूषण गवई यांचा कार्यकाळ राहील. पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश पदभार स्वीकारणार आहेत. यासाठी गवई यांचा परिवार आजच दिल्लीकडे रवाना झाला. येत्या काळात बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात अशी इच्छा सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई कमलाताई गवई यांनी व्यक्त केली. बॅलेट पेपरवरील निवडणुका केव्हाही चांगल्या असतात असं मत त्यांनी व्यक्त केलंय. भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर भूषण गवई या संदर्भात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. राज्यभरात जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. किल्ले पुरंदरवर जन्मोत्सव सोहळा साजरा होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. पुण्याच्या इंदापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. शंभू भक्तांनी गनिमी कावा करत या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना केली. प्रशांत मामा ओंबरे युवा मंचच्या वतीनं या ठिकाणी हा पुतळा स्थापन करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणाविषयी मोठा निर्णय घेण्यात आलाय. कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात सँड तयार करणाऱ्या युनिटला 200 रुपये प्रति ब्रास इतकी सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान टळणार आहे. रस्त्यावर राहणाऱ्या अथवा भटकंती करणाऱ्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण आखण्यात आलंय. बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन आणि सुमारे 8 कोटी मंजूर करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील रे रोड येथे बांधण्यात आलेल्या 6 लेनच्या नवीन पुलाचं काम पूर्ण झालंय. कालपासून पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. या पुलाच्या बांधकामाला 14 फेब्रुवारी 2022 रोजी सुरुवात झाली. पुणेकरांचा PMPL बसचा प्रवास महागलाय. संचालक मंडळाच्या बैठकीत दर वाढीला मान्यता देण्यात आली.
प्रवासी दर आणि प्रवासाचे टप्पे या रचनेत PMP कडून बदल करण्यात आलाय. नव्या स्टेज रचनेनुसार 1 ते 5 किलोमीटरसाठी 10 रुपये, 5 ते 10 किलोमीटरसाठी 20 रुपये, 10 ते 15 किलोमीटरसाठी 30 रुपये दर असा निश्चित करण्यात आला. उन्हाळ्यात अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने पुण्यातील हवामानात मोठा बदल झालाय. यामुळे लहान मुलांमध्ये विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढलेत. गेल्या काही दिवसात ताप, उलट्या आणि जुलाबाची तक्रार असलेल्या लहान मुलांमध्ये वाढ झाली. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना डिजिटल सेवा अधिक सुलभ व प्रभावीपणे वापरता याव्यात या दृष्टीने KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलंय. मालमत्ता करांशी संबंधित विविध सेवा आणि सुविधा आता ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील. घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला भाईंदरपाडा उड्डाणपुलाचं आज लोकार्पण होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं लोकार्पण होणार आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यास या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज आणि उद्या नवी मुंबई शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. चिखले गावाजवळ वारंवार होत असलेली गळती रोखण्यासाठी जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. त्यासाठी पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन नवी मुंबई पालिकेने केलं. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात 4,000ची तर चांदीच्या दरात 6,000ची घसरण झाली. सोनं 97,000 रुपये प्रतितोळे GST सह आहे, तर चांदीच्या दरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. देशात किरकोळ महागाई दर एप्रिल 2025 मध्ये 6 वर्षाच्या नीचांकी पातळीवर पोहोचलाय. अन्नधान्याच्या किमतीमध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे एप्रिलमध्ये महागाई दर 3.16% आलाय. मार्चमध्ये हा दर 3.34% होता. राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये 11वी प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. ती प्रक्रिया 15 मे पर्यंत सुरू राहणार आहे. सर्व महाविद्यालयांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचं उपसंचालक कार्यालयानं स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यातील महामार्गावर बेशिस्त वाहन चालकांवर RTO कडून मोठी कारवाई करण्यात आली. जानेवारी 2025 ते एप्रिल 2025 या 4 महिन्यांच्या कालावधीत महामार्गावर RTO कडून कारवाई करण्यात आली. यावेळी RTOने महामार्गावर तब्बल 34,126 वाहनांवरती कारवाई केली. राज्य शासनाकडून 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका गणवेशासाठी 300 रुपये, बूट पायमोजासाठी 170 रुपये अशी एकूण 470 रुपये रक्कम शाळा व्यवस्थापन समित्यांना दिली जाणार आहे. मात्र या रकमेत हे सर्व साहित्य कसं मिळणार असा प्रश्न समित्यांनी उपस्थित केला. पुणे शहरात वाहनांची संख्या 40 लाखांवर गेली. यामध्ये 70% दुचाकी, 20% कार आणि 10% वाहनाचा समावेश आहे. पुणे RTOने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली. हवामान खात्यानं दिलेल्या तारखेच्या 1 आठवडा आधीच मान्सून अंदमानमध्ये आगमन झालंय. वेळेआधीच मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाले. गेल्या 24 तासात निकोबार बेटावर मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. मान्सून अंदमानात दाखल झाल्यामुळे केरळ आणि कोकण पट्ट्यातही पावसाचं आगमन लवकरात लवकर होण्याची शक्यता आता निर्माण झाली. 14 आणि 15 मे रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे हवामान केंद्राकडून 2 दिवसांसाठी विदर्भाला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला. सांगलीच्या वसगडे इथे गेल्या 6 तासानंतर रेल रोको आंदोलन स्थगित आहे. पुणे ते कोल्हापूर पॅसेंजर शेतकऱ्यांनी अडवल्याची माहिती आहे. वसगडे इथल्या शेतकऱ्यांनी 6 तास रेल्वे मार्गावर ठिय्या आंदोलन केलं होतं. पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प होती. अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली. सांगलीच्या वसगडे येथे गेल्या 6 तासानंतर रेल रोको आंदोलन स्थगित करण्यात आलंय. हे दृश्य पाहतो आपण. सांगलीमधील दृश्य आहे. झोपडपट्टीधारकांचे शोले स्टाईल आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आले. काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी या ठिकाणी पाण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. सांगलीच्या पलूस येथील झोपडपट्टी रेल्वे प्रशासनाने हटवले. या निषेधार्थ झोपडपट्टी धारकांनी पाण्याच्या टाकेवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. तसेच नागरिकांनी पुनर्वसन करण्याची मागणी केली. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी टाकेवरून खाली उतरत आंदोलन मागे घेतले.
अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली। फाटकी कपडे घालून आलेल्या भाविकांना अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात यापुढे परवानगी नाही। मंदिर परिसरात मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी देवस्थान समितीने हा निर्णय घेतला। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर आणि बफर झोनमध्ये 11 वनपरिक्षेत्रामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली। यावेळी या गणनेत 56 वाघ, 7 बछडे, 12 बिबट्या तसेच 1 तडस आणि 93 अस्वल आढळून आले। दोन्ही क्षेत्रात 5502 वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले। त्यावेळी शहरात 67 हातगाड्या आणि 282 चारचाकींवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत हातगाड्या, चारचाकी वाहनांकडून 7,88,000चा दंड वसूल करण्यात आला। वाहन उद्योगातील आघाडीची कंपनी टेस्ला साताऱ्यात युनिट उभारण्याच्या तयारीत आहे। त्यासाठी मोठे भूखंड निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे। साताऱ्यात ऑटोमोबाईल संबंधित यंत्रणा आहे, त्यामध्ये कपूर कॉर्पोरेशन इंजिन, जनसेट आणि ट्रॅक्टर उत्पादन कारखान्यांचा समावेश आहे। धुळे शहरातील 100 फुटी रोड परिसरात तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली। 15 दिवसापूर्वी शाहरुख शहा याने गुंडागर्दी का करत आहेत असा जाब काही तरुणांना विचारला होता। त्याचा राग मनात ठेवून बिलाल नामक तरुणाने शाहरुख शहा याच्यावर गोळीबार केला। शाहरुख याला कमरेच्या जवळ गोळी लागली असून तो सध्या गंभीर जखमी आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 पंजाबी कॉलनी इथे एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय, तर पीडित तरुणाच्या भावाचा हल्ला करणाऱ्या आरोपीवर बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून हल्ला केल्याचं समोर आलं। हिंगोली शहरात एका अज्ञात व्यक्तीने प्रवासी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली। हिंगोली आगाराची बस असून या घटनेत बसमधील एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। नांदेडच्या माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथे तिघांचा अपघाती मृत्यू झाला। पवार कुटुंबीय मध्य प्रदेश येथील उज्जैन शिऊर येथे देवदर्शनासाठी गेले होते। परत येताना अकोला खामगाव दरम्यान पवार यांच्या गाडीचा अपघात झालाय। यात तिघांचा मृत्यू तर अन्य 2 गंभीर जखमी झाले। मुंबई गोवा महामार्गावर उमरमळा येथे दुहेरी अपघात झालाय। बाईकस्वार कारचा अपघात पाहत असताना डंपरने धडक दिली, तर या दुहेरी अपघातात दोघांचा मृत्यू झालाय, तर 8 जण यामध्ये जखमी झाले। जखमींना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्यात आले। नाशिक सिटी लिंक बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसची 3 गाड्यांना जोरदार धडक बसले। सिटी लिंक बस चालकाला फिट आल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याची माहिती आहे। अपघातात 3 वाहनांचं मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी नाही। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी परळीतील आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली। पोलिसांनी रघुनाथ फड, धनराज फड, जगन्नाथ फड, बालाजी दहीफळे, विलास गीते यांच्यासह गोट्या गीतेवर ही कारवाई केली। तर या टोळीवर खुनाचा प्रयत्न करणे, कट रचणे, अवैध शस्त्र बाळगणे यासह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल। सोलापुरात गोपीचंद पडळकर समर्थकांकडून 3 वर्षापूर्वी पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या अमित सुरवसे याला बेदम मारहाण केली। पडळकर यांचे समर्थक असलेल्या शरणू हांडे यांच्यासह 5 ते 6 साथीदारांनी मारहाण केली। या दरम्यान या प्रकरणांमध्ये कोणताही गुन्हा मात्र दाखल झालेला नाही। जालन्यात सासरच्यांनी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी 5 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लग्न झाल्यानंतर काही काळ विवाहितेला चांगले वागवले, परंतु यानंतर घरगुती कारणावरून सासरच्यांनी विवाहितेचे छळ सुरू केला। या प्रकरणी पीडित गुन्हा दाखल केला असून पोलीस या संदर्भातला अधिक तपास करतात। मनमाडसह वेगवेगळ्या शहरातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील 2 आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। पकडण्यात आलेल्या आरोपीकडून 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू। राजस्थानमधील बालोतरा जिल्ह्यातील परेव गावात एका मिसाईलचा मलबा आढळलाय। रात्रभर सायरन वाजवत हा भाग पाहायला मिळाला। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हाय अलर्ट जारी केलाय। रात्रभर सायरन वाजवले जात आहेत। शनिवारी झालेल्या हल्ल्यातील ही पाकिस्तानी मिसाईल असल्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीरसह पुंछ जिल्ह्यातील मानकोट भागात भारतीय लष्कराच्या
रोमिओ फोर्सकडून मागील काही दिवसात पाकिस्तानी गोळीबारात जखमी झालेल्या नागरिकांना वैद्यकीय मदत पुरवण्यात येत आहे. तणावपूर्ण परिस्थितीमध्ये नागरिकांना संरक्षण पुरवल्याचं स्थानिक नागरिकांनी भारतीय लष्कराचे यावेळी आभार मानले. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईत भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहर याच्या कुटुंबातील 14 सदस्य मारले गेलेत. या सर्वांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी रुपये देण्याची तयारी पाकिस्तान सरकारने केली. यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शुहाद पॅकेजची घोषणा सुद्धा केली. भारतीय क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आगमनाने नव्या युगाची सुरुवात झाली. संघातून स्टार कल्चर हटवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं गंभीरनं स्पष्ट केलंय. प्रशिक्षकांना खेळाडूंच्या दबावाखाली माघार घ्यावी लागली होती, मात्र गंभीर हे असे दुर्मिळ प्रशिक्षक ठरणार आहेत ज्यांच्याकडे कर्णधारापेक्षा अधिक निर्णायक ताकद असणार आहे.